देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर आकाचे आका म्हणत सातत्याने आरोप करणारे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची 2 वेळा भेट घेतल्याचं उघड झालंय। यावरून राज्यात राजकारण ढवळून निघालेलं असतानाच मुंडे धस भेटीबाबत आणखी एक मोठी अपडेट आता माझ्याकडे आली आहे। या भेटीत भाजप प्रदेशाध्यक्ष या भेटी संदर्भात बावनकुळेंनी मोठी भूमिका बजावलेली आहे। स्वतः बावनकुळेंनी हे मान्य केलंय। धसांनी मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली असताना बावनकुळेंच्या निवासस्थानी हे दोन्ही नेते भोजनासाठी एकत्र आले अशी ही माहिती समोर येते। सरपंच हत्या प्रकरणामुळे 2 जातीत निर्माण झालेली तेढ टाळण्यासाठी बावनकुळेंनी प्रयत्न केल्याची माहिती आहे। उघड वाद थांबवण्यासाठी बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या मध्यस्थीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर कोणताही परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे। दरम्यान सुरेश धसांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण पाठबळ दिले अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिलेली आहे। राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आमचे आमदार सुरेश धस हे ज्या भूमिकेवर आहे त्या भूमिकेला साजेशी आमचा पक्ष आणि माननीय देवेंद्रजींनी त्यांना पूर्ण पाठबळ दिला आहे। संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या कारवाया सुरेश धसांनी ज्या ज्या इन्क्वायऱ्या मागितल्या सर्व इन्क्वायऱ्या माननीय देवेंद्रजींनी केलेल्या आहेत आणि दिलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण पाठबळ सुरेश धसांच्या मागे उभा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।